Hello dear students, this is Pragati. आपण पाहतोय पॉलिनॉमियल एक्सरसाइज 2.4 चा लास्ट क्वेश्चन. चॅप्टर मधला लास्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 16. What are the possible expressions for the dimensions of the cuboid and whose volumes are given below? तर पहा तुम्हाला व्हॉल्यूम दिलेला आहे. तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे? व्हॉल्यूम इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट, बरोबर. तर आपल्याला ह्याचे फॅक्टर पाडून आपल्याला एक लेंथ, ब्रेथ आणि हाईट आपल्याला फाइंड करायची आहे. चला तर मग स्टार्ट करूया. तर पहा मुलांनो, इथे व्हॉल्यूममध्ये आपल्याला 3x² - 12x दिलेला आहे. तर याच्यातनं काय काय कॉमन निघतं आपलं? ह्याच्यातनं आपल्याला 3 कॉमन निघतो. 3 कॉमन निघाला, मग x कॉमन निघाला, मग x - 4 हे कॉमन निघालं. तर पहा आपली लेंथ किती आहे? लेंथ आपली राहणार 3 आणि आपली ब्रेथ जी राहणार ती राहणार x आणि हाईट जी आहे ती राहणार x - 4. ठीक आहे. आता पहा मुलांनो, हा लास्ट क्वेश्चन आहे. हा सॉल्व करण्यासाठी आपल्याला पहा सगळीकडे इथे k कॉमन आलेला आहे आणि 12, 8 आणि 20 ह्याच्यासाठी पण आपण एक कॉमन नंबर घेणार आहोत जो सगळ्यांचा कॉमन फॅक्टर असेल. तर मी 4 घेऊ शकते. 4k जर का मी कॉमन काढला बाहेर तर मला काय मिळालं? इथे मिळालं 3y². नंतर इथे काय मिळेल? मला 2y भेटेल इथे, बरोबर. आणि इथे मिळेल -5 आणि k आपला इथे कॉमनमध्ये आला. आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळत आहे 3y² + 2y - 5. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण स्प्लिटिंग द मिडल टर्मनी करणार आणि एक व्हॅल्यू ही राहील आणि स्प्लिटिंग द मिडल टर्मनी आपल्याला दोन व्हॅल्यू मिळतील. तर आपण फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मला मल्टिप्लाय करू. तर 5 3 जा 15 म्हणजे -15y² हा आपल्याला भेटला आहे. नंतर +2y आपल्याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन एवढं पाहिजे. तर आपण काय नंबर घेणार? 3 5 जा घेणार आपण. आता पहा साईन आपण डिसाईड करू. आणखी हा नंबर प्लस आहे तर बिगर नंबर आपल्याला प्लस लागेल, तर छोट्या नंबरला आपल्याला मायनसची साईन द्यावं लागेल. म्हणजे 3y आणि हे 5y. चला तर मग आता सॉल्व करूया आपण. तर आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन, तर 4k आपला तसंच राहील. बरं, 4k आपला तसंच राहील. 4k इंटू ब्रॅकेट काय घेऊ आपण आता? 3y² -3y + 5y आणि -5, बरोबर. तर मग 4k ॲज इट इज. तर आपल्याला ह्या 4 पैकी हे 2 मध्ये आपण याला डिवाइड करून टाकू. काय मिळतं आता आपल्याला? 3 कॉमन घेतला, y पण कॉमन घेतला, तर 2y पैकी एक y इथे, एक y आला. तर मग मायनस हे इथे कॉमनमध्ये आलं 1. तर मी कॉमन 5 घेतले, y - 1 इथे कॉमन आलं. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला 4k जो आहे तो काय काय मिळतो? हे 2 ब्रॅकेट आपल्याला कॉमन भेटले, तर आपल्याला मिळणार y - 1 चा एक ब्रॅकेट आणि 3y + 5 चा दुसरा ब्रॅकेट. सो आपली लेंथ किती राहील? ही झाली 4k. ब्रेथ किती राहील? हे झाले y - 1 आणि हाईट किती राहील? 3y + 5. अशा प्रकारे हे क्वेश्चन सॉल्व होतात आहे मुलांनो. If you understand well, then please type yes in the comment. Thank you for watching.